दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गणेश बिल्डिंग, दक्षता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, रमाबाई नगर, घाटकोपर पूर्व या ठिकाणी आलेले आहोत आणि इथल्या सौ स्वाती मनोज समगीर वहिनींना भेटणार आहोत. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे गर्दी होऊ लागलेली आहे, कारण आजूबाजूला आता बातमी गेली की आज होम मिनिस्टरचं शूटिंग या परिसरात आहे आणि सगळ्या वहिनी एकमेकींना सांगू लागलेल्या आहेत, शेजारणींना हाक मारू लागलेल्या आहेत. आजच्या या भागामध्ये काय होणार हे बघणार, गप्पांना सुरुवात करणार, पण आज उत्साहाला उधाण येणार एवढं मात्र नक्की. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कधी शांत झोपता का हो कधी? एवढ्या पटकन आला कसा? विचार करा तुम्ही सुद्धा. मी तोच विचार करतोय की आला कसा. आपल्या तरी हिरो सारखे दिसतात ना. संजय दत्त. हा, हो ना. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, बस एवढंच. एवढं करून बिचारे काहीच बोलले नाहीत तरी तुम्हीच म्हणताय बोलू द्या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार भाऊजी. फस्तशीत लावलंय ते. भाऊजी दिसले पाहिजे ना माझे. आता उखाणा घ्या. पुणे माझं माहेर, मुंबई माझं सासर. मनोज रावांचं नाव घेते आदेश भाऊजी, खास तुमच्या आग्रहाखातर. अरे वा. द्या आता ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. मनोज गोविंद समगीर. या आमच्या आई सुभद्रा गोविंद समगीर. नमस्कार. ह्या माझ्या ननंदबाई. नमस्कार. त्या माझ्या ननंदबाई. त्या माझ्या ननंदबाई. ती माझी आत्या. नमस्कार. आता ही माझी मम्मी. बरं. हा माझा भाऊ. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. आणि पूर्ण आमचा गणेश बिल्डिंग परिवार. नमस्कार. आणि माझा मुलगा. बरं. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. आवाज का कमी झाला? नमस्कार. हा, मग असा आवाज पाहिजे. माहेर कुठलं? पुण्याचं. पुण्याला चांदणी कुठे? चौक मध्ये भुगाव. चांदणी भुगाव. चौकच्या पुढे 7 किलोमीटर भुगाव. कोण छोटीशी कोण असतं मातळवाडी आहे. आमचं थोडंसं टेकडी टाईप, म्हणजे वरती डोंगरावरती घर आहे आमचं, असं फार्म हाऊस सारखं. डोंगरावरती घर आहे? हो. मग तिथे राहायला होता तिथे तुम्ही? वाडीच आहे छोटीशी सुंदरशी. वाडी म्हणजे? म्हणजे छोटस गाव, 60 घरांचं गाव. 60 घरांचं गाव, छोटंसं त्याला वाडी गाव. म्हणतात? हो. मातळवाडी. हा, मातळवाडी. मातळवाडी. तिकडे कारण मोकळं की मोकळं. माथ्यावरती आहे ते, म्हणून त्याला आम्ही मातळवाडी बोलतो. माथळवाडी. बरं. मग तिथे तुम्ही राहत होता हो. आणि मग घरातल्यांचा सगळ्यांचा माथा कसा, थंड होता का गरम? पप्पा थोडे शॉर्ट टेम्पर आहेत. बरं मला सांगा, मग तुम्ही कधी शांत झोपता का हो कधी? हो. शांत? हो. तुम्हाला स्वप्न पडतात कधी? भरपूर. काय? डेली म्हटलं तरी मला स्वप्न असतात. डेली स्वप्न हो. असतात? आणि काय येतं स्वप्नात? नेहमी तर साप येत नाहीत, पण जेव्हा माझं बाळ, मी गरोदर होते तेव्हा खूप म्हणजे खूप साप पाहिले स्वप्नात सुद्धा. आणि जेव्हा मी 7व्या महिन्यात मम्मीकडे गेलते
तिकडे कसं जंगल एरिया आहे थोडासा. तिकडे मी गणपती विसर्जनला गेले, तिथेही मी साप पाहिला. मंदिराच्या बाहेर उभं होतो, तिथेही मी फणीचा नाग पाहिला. फणी म्हणजे फणी घेऊन होतो. नाही नाही, फणी काढून तो उभा होता. फणा काढून. फणा काढून, सॉरी. आणि मग म्हणजे पाहिले मी. आणि एक तर छोटे छोटे पिल्लांचा एवढा ढीग पाहिला तिथे ढीग? दगडाखाली. तिथे 15 ते 20 होते साप छोटे पिल्ल. आणि मग ते एकामागे पळून गेले. तुम्हाला बघून. नाही, मग माहिती नाही, त्यांची मम्मी गेली असेल ना, मग त्यांच्या मागे गेले असतील. अच्छा. आणि मग पुढे आणि मग पुढे काय, नंतर साप गेले सगळे. ह्यांनी मला गिफ्ट दिला साप. गिफ्ट नाही दिला. मग ऍक्च्युली मी नवीनच म्हणजे 3 महिने झाले ते. आणि मला सगळ्यांनी सांगितलं होतं की साप वगैरे पाहायचं नाही, चांगलं नसतं. असं कोणी सांगितलं? सासूबाईंनी, आईंनी, सगळ्या नंदांनी. बघायचे नाहीत. हा समोर आला तरी बघायचा नाही असं हा, बघायचं. मग ते तर माझ्याकडून रॉंग झालं. ह्यांनी मला नेलं राणीच्या बागेमध्ये. आणि यांनी राणीच्या बागेत नेलं. मी तिथे तो असतो ना ब्लॅक मांबा. कोण? ब्लॅक मांबा साप. कोण आहे हा? साप अजगर. अच्छा. मला वाटलं तुमच्या कोण ओळखीत आहे की. आणि काय बघितलं तिकडे? आणि तिकडे भरपूर प्राणी पाहिले. आणि मग नंतरून काय नाही. म्हणजे मग मम्मीच्या इथे एकदा जेवायला बसलो होतो असंच. हा, अं, जेवणात साप? नाही हो भाऊजी. मग? आपण जी हे ठेवतो, थाळी असते खाली, ती थाळी ठेवली आणि त्याच्यावरती भाताचा डब्बा ठेवला होता. डब्बा? आणि त्याच्या खाली छोटा वेटोळा घालून छोटासा साप बसला होता. तो आणि जेवणाच्या जेव्हा- ताटात? हो. एवढ्या पटकन आला कसा? विचार करा तुम्ही सुद्धा. मी तोच विचार करतोय की आला कसा. मी डब्बा उचलायला आणि तो साप दिसायला. म्हणजे पप्पांनी त्याला मारलं. ताटात डब्याच्या खाली? डब्याच्या खाली साप. जाळी असते ना आपली, आपण नॉर्मली भांडी ठेवतो त्याच्यावरती, त्या जाळी खाली होता. आणि आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. बापरे, केवढा होता तो? छोटासा होता. एवढा? हो. मग तुमच्याकडे सगळ्या साईजचे साप पाहिजे. आहे तो. आता गावाकडची साईड म्हटल्यावरती साप येणार. असणारच ना मग. नाहीतर काय. आणि आजकाल लोक एवढी जंगलतोड करायला लागलेत, चुकीचं आहे ना. नाही, बरोबर आहे. ऍब्सोल्युटली. मग ते जाणार कुठे? मग ते जाणार कुठे? मग? ऑब्व्हियसली. मला हाच प्रश्न पडतो. बरं मला सांगा, सापाचं एखादं गाणं म्हणायचं असेल तर कुठलं म्हणायचं? मैं तेरा दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सपेरा. कारण की मला सगळे सापच दिसतात, मग मी नागिन पण हे गाताना काय वाजवतात माहितीये तुम्हाला? पुंगी. तसं गायलात आता. पण या गाण्यामुळे इकडच्या परिसरातला साप येऊन मला पकडायचा. म्हणजे आपला पाय वरती घेऊन बसतो. बरं वहिनी, मला सांगा, मिस्टरांची आणि तुमची भेट कधीची? लग्न ठरल्यावरती एक महिन्यानंतर. बोलवा मिस्टरांना. अहो, या. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? डहाणू. डहाणू? पालघर? त्या पालघर, सूर्यानगर, डहाणू. बरं. आणि मग लग्न करायला, मुलगी बघायला पुण्यात कसे काय गेलात? ॲक्च्युली आमचं नेटिव्ह प्लेस पुणे आहे. नेटिव्ह? हां, माझी मम्मी ॲक्च्युली गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे आम्ही डहाणूला असतो. देन नंतर मी मुंबईमध्ये शिफ्ट झालो, म्हणजे एज्युकेशन नंतर त्याच्यानंतर. देन मग एक रिलेटिव्ह कोण होते मला आठवत नाही. नातेवाईकांनी कोणीतरी? आणि तर ताई शिंदे. आणि ते ताई म्हणजे माझे जे भाऊजी आमचे, म्हणजे माझ्या नंदेचे मिस्टर, यांच्या थ्रू आमचं लग्न जुळलं. जुळलं. पण तुम्ही एकमेकांना कधी भेटलात किंवा भेटलात कधी मग पहिल्यांदा दोघे? बहुतेक 1 महिन्यानंतर जे आमचं झालं ना बोलणी, त्याच्यानंतर बोलण्यानंतर. कुठे भेटलात? सर्प उद्यान, कात्रज सर्प उद्यान. कारण तिला मी विचारलं काय स्पॉट जवळ आहे काय भेटण्यासारखं असं काय, तर बोलते कात्रज सर्प उद्यान आहे. मग तिकडे जाऊन भेटलो. माझी काही चुकी नाहीये. कधी मी बाहेर जास्त फिरलेच नव्हते ना, पार्क वगैरे. मग मला तेच आठवलं, मम्मी पप्पांनी नेहमी तिथंच नेलं होतं. मग तेच आठवलं. मी म्हणलं चला आपण सर्पोद्यान मध्ये जाऊया. मग तिकडे जाऊन साप वगैरे बघत बसलो. पण आता कोण कोणाला दोष करतं? तुम्हाला काय वाटतं? हा, तुम्ही सांगा. साहजिक आहे. कोण? ऑब्विसली, इनडायरेक्टली. ऑब्विसली इनडायरेक्टली बोलतात. मग डायरेक्टली बोलले तर मी काय आता थोडी नाही ना ओरडणार आहे. डायरेक्ट बोलू शकतात ते मला. बोला आता. कोण? ऑब्विसली. बघा तेवढ्या ऑब्विसली त्यांच्याकडे काही ऑप्शन नाहीये ना बायको शिवाय. कोणाला ते बोलणार असं? मलाच बोलणार. बोलून द्या, हरकत नाही. एवढं करून बिचारे काहीच बोलले नाहीत तरी तुम्हीच म्हणताय बोलू द्या. कुठल्या तरी हिरो सारखे दिसतात ना. संजय दत्त. हा, हो ना. आणि ते मेमिक्री इतकी सुंदर करतात. निळू फुले, म्हणजे प्रत्येक हिरोची ती मेमिक्री खूप सुंदर करतात. हो, ऐकवा ना. प्लीज प्लीज. आणि त्यांची इतकी इच्छा होती की मी टीव्ही वरती यावं. मग आता ही संधी आहे ना. आणि त्यांना ऍक्च्युली ऍक्टर बनायचं त्यांना.
पण ते होऊ नाही शकलं आता जॉबमुळे. थांबा ना आता ऑब्विसली करू शकतो पण एवढ्या समोर नाही होणार. निघणारच नाही, आवाजच निघणार नाही. निघणार हो, निघणार करायचा नाही. प्रयत्न निघणार. निघणार. Come on. राऊडी राठोडचं थोडंसं काहीतरी बोलतो कारण राऊडी. तेच आता क्रेज मध्ये आहे. चालेल. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ. बस एवढंच येते. पुढचा जो मी नाही बोलता, डॉयलॉगच विसरलो मी स्वरांना. जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. बोला. ठीक आहे. बस. पण अभिनंदन, खूप छान. खूप छान करतात आणि संजय दत्त अरे वा. त्यांचा मोस्टली फेवरेट येतो. हो का? सारखे मम्मीला बोलत असतात आमच्या आईंना, मा ए मा. पुढचा डायलॉग काय बोला ना. बस बस झालं. वहिनीने म्हणजे त्यांच्या मनातली इच्छा आज पूर्ण केलेली आहे. तुम्ही यामध्ये- स्पेशली माझ्यासाठी 1 तासाचा विशेष भाग ठेवायला हवा होता. मी तुम्हाला घरी जाऊनच करेक्ट आहे. तुमचा 1 तासाचा विशेष नाही. मी तर म्हणतो की तुम्ही बोलणार आणि त्याच्यावरती यांची एक एक जी काही कलाकृती बाहेर काढताय ह्याच्यावरती एक महामालिका सुद्धा होऊ शकते. पण समजा अशी मालिका झाली तर त्याला आपण नाव काय द्यायचं? ऑब्विसली विजयाची निशा. विजयाची निशा आणि सापाला आल्या मिशा. क्या बात आहे. म्हणजे साप पण आला. आणि आता यानंतर या पुढच्या खेळामध्ये काय होणार आपण बघणार आहोत. 8 वस्तू समोर ठेवणार, त्यापैकी 4 वस्तू वहिनींना मिळतात का ते बघूया. 8 वस्तूंमध्ये एक आहे पुंगी, एक आहे दुधाची वाटी, वारूळ, 3 काळा दोरा, 4 अजून काय काय असेल ते बघूया. आणि 8वी वस्तू साक्षात नागोबा. 8 वस्तू समोर आहेत, 4 वस्तू मिळणार. जर 1 रुपयाचा टॅग तुम्हाला मिळाला तर दोघांनी मिळून ठरवा काय घ्यायचं. मी तुमच्यासाठी वॉलेट घ्या. वॉलेट घेतो. वॉलेट घ्या ना. 5 रुपये. 5 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. पण आता एक संधी गेली, 3 संधी शिल्लक आहे. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू मिळणार. घ्या ते. घ्या. हो घ्या. 10 रुपये. 15 रुपये अशा 2 वस्तू झालेल्या हे आहेत. ऐका, शांतपणे विचार करा. 2च संधी शिल्लक आहेत. घाई करू नका, जरा निर्णय घ्या. इतरांना विचारा, सगळ्यांना काय म्हणतात. काय म्हणतो? कुकर? नक्की चल, ठीक. तू चला. घ्या. ते check घ्या. तू ते पण तू. थँक यू सो मच एव्हरीबडी. ते सांगितलं. आता 4थी वस्तू कुठली घ्या. डिनर सेट. थँक्यू. ते किती रुपये आहेत बघा त्याच्यात. 1000 रुपये. एकूण किती रुपये? 1016 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. अभिनंदन. नमस्कार. तुम्ही यांची बाजू घ्यायची आज. ओके. नाहीतर ऍक्टिंग करायला लावतील हा त्या. त्यापेक्षा बाजू गेलेली परवडेल. बाबा कुठे आहेत तुमचे? ते माझे पप्पा आहेत. पप्पा नमस्कार. तुमची काय तक्रार आहे यांच्याबद्दल? गावाला आली ना की खूप हट्ट करते. मला आत्ताच्या आत्ता गाडी काढा, मला आईस्क्रीम खायला जायचे, मला इकडे फिरायला जायचे, तिकडे फिरायला जायचे. हट्ट करते. अरे मला आरोप मान्य आहे तुम्हाला? ऑब्विसली हट्ट म्हणजे वडिलांकडे केला जातो. नॉर्मली तरी मुली उलट बरं आहे की त्यांच्याकडे करते. तर मान्य आहे की नाही? मान्य मला नाही असं वाटत की एवढं करत असेल कारण ती माझ्याकडून एवढे हट्ट पुरून घेते ना, हा. तिच्या काय राहतच नसेल अपेक्षा. तुम्ही काय बोलायचं नाही, गप्प राहायचं. हा. पुढचा आरोप कोण करणार? सासूबाई बोला. फार हट्टी हो, काय सांगितलं की ऐकत नाही. आणि काय ऐकत नाही? ऐकत नाही. काय बोललं आपण हे कर म्हणलं की ती दुसरंच करते. परत जरा रुसून बसते. बाकी दुसरं काही नाही, चांगले होते. आरोप मान्य आहे? ऍक्च्युली हा ती असं मान्य म्हणजे ऐकत नाही पण नंतर तिला रिअलाइज झालं की मग ती ओके होते. नॉर्मली कंडिशन ओके होते. पुढचा आरोप कोण करणार? इतकी रागीट आहे ना, आपण तिला जर आलं आणि काही बोललं ना की घरातनं बाहेरच येत नाही. फार वेळ आपण गेलो तरी येत नाही, रुसून म्हणजे- बसते. म्हणजे ती ऍक्च्युली काय बोलू नये म्हणून जाऊन बसते तिकडे. म्हणजे उगाच तिचं काही बोलायला नाही. उगाच वादविवाद वाढून तुम्ही कुठे राहता? मी पुण्याला राहते. आपण कोण? मी तिची बारकी नडून आहे. बारकी नणंद. सारख्या इकडे येतात काय? आजच आले तुमच्या कार्यक्रमासाठी खास. पण ते आज जाऊन बसल्या. आज जाऊन बसला. बरं, आता सगळ्यांनी यांच्या स्वभावातलं चांगलं काय ते सांगाय. मन मिळावं आहे, मोकळेपणाने बोलते. छान आहे. प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. बाबा काय? प्रेमळच आहे, पण
थोडी राग आला की तेवढी तुमच्याकडनंच आणलाय डबेवर. आणि इकडे एक छान तडजोड करून राहायला शिकलेली मुलगी आहे ती. आई का? हा, आई आयुष्यभर तडजोड करून राहायला शिकलेली मुलगी आहे. हे शब्द जिच्या तोंडून आले ना लगेच म्हटलं ही आई. आणि एक बोलायचं, ती जरी हट्टी वाटत असली ना तरी पण ती तितकी हट्टी नाहीये. आणि मी शेजारी आहे म्हणून मला माहितीये की तिच्यामध्ये खूप काही कला आहेत. तिला रांगोळी येते, मेहंदी येते आणि ती दुसऱ्यांना शिकवायचं खूप म्हणते ताई तुम्ही हे शिका ना, मी तुम्हाला शिकवेल. म्हणजे तिची कला ती तिच्यापुरती सीमित नाही ठेवत, ती दुसऱ्यांना द्यायचा प्रयत्न करते. हा गुण आम्हाला सगळ्या बिल्डिंग मधल्या महिलांना तिचा आवडतो. आणि खूप बोलकी आहे ती, रिस्पेक्ट देते, म्हणजे आम्हाला तरी ती फार आवडते. तुमचं काय म्हणणं आहे? तुमची काय तक्रार आहे? ऍक्च्युली इथे तक्रार करू शकत नाही मी. का? नंतर मलाच त्याला फेस करायचं. नंतर मलाच फेस करायचं तिला. पण काय करेल? एक मिनिट, काय करेल? नाही असं तक्रार जर का नाही, जस्ट एक म्हणजे आता सर्वांचा व्ह्यू हट्टी, थोडीशी हट्टी आहे. एवढं? हां एवढंच. आणि काय कौतुक कसं कराल? कौतुक इन द सेन्स हट्टी असली तरी ती समजून घेते. थोडं लेट समजतं तिला, पण समजून घेते सर्वांना. तुमचं काय म्हणणं आहे? जसं आईने बोललं की रुसून बसते, नाही रुसणार. तरी मी भरपूर त्यांना आई आई करून त्यांच्याच मागे असते. कोणालाही विचारा, मी माझ्या मम्मीला जेवढं आई आई नाही करत तेवढं त्यांच्या मागे असते. आई आई आई. आणि चांगली होईल अजून, म्हणजे अजून शिकण्याचा प्रयत्न करेल, शिकवण्याचा पण प्रयत्न करेल, चांगल्या गोष्टी. स्वतःमध्ये उद्यापासून काय बदल? रुसणार नाही, आत जाऊन बसणार नाही, इथेच इथेच बसून रुसणार, इथेच बसून मी रुसणार असं त्यांनी ठरवलेलं आहे. पण हा जो मोकळेपणा आहे ना, हा मोकळेपणा कायम राहू दे. फक्त बऱ्याचदा तुमच्या मनातली इच्छा सांगून त्यांना जे काही अडचणीत आणतात ते आणू नका. त्यांच्या म्हणजे एखाद्या कलावंताच्या चेहऱ्यावरती एखादा अभिनय असतो, 9च्या 9 कलावंतांचा अभिनय एकदम त्यांच्या चेहऱ्यावर मगाशी दिसू लागला होता. ही मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी आहे. थँक्यू भाऊजी. खूप गर्दी आणि खूप उत्साहाचं वातावरण. फक्त आता या ठिकाणी कोण पैठणी जिंकणार यासाठी पहिलं नाव जाहीर होणार आहे. हे नाव कुणाचं जाहीर होणार ते बघूया कोणाचं नाव जाहीर. एक चिठ्ठी का? अनेक जणींच्या मनात इच्छा आहे की यामध्ये नाव माझंच असावं, म्हणजे स्वतःचं असावं. तेव्हा आता हे नाव कुणाचं जाहीर होणार बघूया. हे नाव आहे सुरेखा दराडे. नाव सांगा. सौ सुरेखा बाबूराव दराडे. माहेर कुठलं तुमचं? माहेर माझं माळवाडी गावाचं नाव आणि राहायला ग्रँट रोडला आई वडील सर्व. मिस्टर काय करतात? ट्रॅफिक हवालदार आहेत ते, अंधेरीला साकीनाका पोलीस स्टेशन. माझी कधी गाडी अडवलेली. हा? हो. कधी? म्हणजे महिन्यापूर्वी ते बोलले, आला मला आवडतं ना कार्यक्रम, तेव्हा ते बोलले की आज तुझ्या भाऊजींची गाडी अडवली होती मी. थांबा आता दुसरी चिठ्ठी काढतो. बोलायचं ना त्यांच्याशी. खूप काम करतात ही सगळी पोलीस मंडळी. तेव्हा आमचा नमस्कार सांगा त्यांना. हा, आणि आता बघूया आजच्या भागात कोण जिंकणार पैठणी. या पोलीस दलाला टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊ. दोघींना 10-10 संधी. समोर बॉलिंग बॉटल्स ठेवलेल्या आहेत. टप्पा पडून ती बॉलिंग बॉटल पाडायची आहे. लक्षात ठेवा, दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार 10 संधीमध्ये त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे एक टप्पा पडून ते पडली पाहिजे. सुरू. एक. ओ. वहिनी अभिनंदन, तुमची गुणसंख्या 10. तुमच्याकडे आता 10 संधी.
थांबा 1 2 3 4 5 6 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि मालकांना सांगा की भेटवस्तू दिली आहे. उपविजेत्या ठरल्या समगीर वैदी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या दराडे वैदी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. दक्षता सोसायटी घाटकोपर पूर्व रमाबाई नगर या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.